गुड मॉर्निंग मित्रांनो. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनूनच झालं आहे आता. दुपारची वेळ झाली आहे. तर सर्वात आधी तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचसोबत आज कृष्ण जन्माष्टमी आहे, त्यामुळे त्या कृष्ण जन्माष्टमीच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजचं वातावरण खूप मस्त आहे, आजचा दिवस खूप भारी आहे, सर्व काही जुळून आलेलं आहे, एक नंबर आहे. आज पूर्ण धमाल करायची आज दिवसभरात. तर थोडं आज सुट्टीच आहे, सर्व ऑफिसला वगैरे सर्व मित्र वगैरे घरीच आहेत. बट आम्ही थोडं जरा बाहेर चाललो आज, जरा गणपतीचं सामान वगैरे घ्यायचं, त्यामुळे जरा बाहेर चाललो, लालबागला जातो आहे. तर ते बघूया तिथे काय दाखवलं तर ते तुम्हाला दाखवेन. पण आजचा ब्लॉग हा म्हणजे स्पेशल असा असणार आहे की आपली दहीकाला उत्सव जो असतो दहीहंडी, रात्री जन्माष्टमी आपल्या एरियामध्ये जी होते ते तुम्हाला दाखवेन मी. माझ्यासोबत आपले मित्र वगैरे आहेत, कौशल आहे, निशांत आला आहे ह्या साईडला. तर आम्ही जातो आहे जरा आज दिवसभर दाखवतो म्हटलं, जरा सकाळचा एक टेक घ्यायचा होता पण तो राहिला, सो त्यामुळे आता घेतला आहे. तर या शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा. आपण आज पूर्ण एन्जॉय करणार, आपली दहीहंडी कशी सजते ते बघणार आहोत. त्याचबरोबर रात्रीचा जन्माष्टमीची जी रात्री 12 वाजता हंडी फुटते ते देखील बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि एन्जॉय करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढे. बघताय मित्रांनो, आपण आलो होतो इथे लालबाग परळला आणि बघताय आपल्याला बाप्पाचं सुंदर असं आगमन बघायला मिळालेलं आहे. हे बघा किती सुंदर मूर्ती आणि केवढी उंच मूर्ती आहे बघा, आणि गर्दी पण बघा सोबत, एकच नंबर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो बघताय की आपल्या इथे पुढे बघताय की घरामध्ये पूजा मांडलेली आहे. दरवर्षी असतं आपला श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आपण साजरा करतो आपल्या घरच्या घरी, सगळ्यांच्या घरी हा साजरा करतात हा उत्सव. सो आपण पण आपल्या घरी दरवर्षी करतो, त्यामुळे बघताय कशी मांडणी केलेली आहे आपल्या घरी. मी तुम्हाला मगाशी दाखवलं. आणि अशा प्रकारे मांडणी करून आता रात्रीचे 12 वाजतावरती श्रीकृष्ण जन्मोत्सव जेव्हा होतो तेव्हा याची पूर्ण पूजा अर्चा आपण करतो. तर तसं आता थोड्या वेळात आता मी बाहेर पण जाणार. आपला जो दहीहंडीचा मान असतो दरवर्षीचा तो पण तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लास्ट वर्षी राहिलं होतं म्हणून मी ह्यावर्षी तुम्हाला तो दहीहंडीचा आपला मान जो आहे तो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. चला तर मग पाऊस पडतो आज ह्यावर्षी जरा,
दहीकाल्यामध्ये पाऊस आला त्यामुळे जाऊया लगेच बाहेर आणि तो पण उत्साह तुम्हाला काय ते लगेच दाखवतो. आल्यावरती लगेच आपली पूजेचे वगैरे झाली असेल तोपर्यंत मे बी, कारण का दरवर्षी पूजा मम्मी पप्पा करून घेतात. त्यानंतर आपण पाया पडताना नक्की तुम्हाला परत दर्शन घेऊ. चला तर मग भेटूया पुढे. तर मित्रांनो बघताय आता आलोय आपण आपल्या मंडळाच्या जिथे आपले थर रस्ता तिकडे आलोय. सगळ्या बघताय पुरं वगैरे जमलेत, उत्साह वगैरे झालाय. थोड्याच वेळात आता तिथे जर्सीचं अनावरण होणार आहे. तोपर्यंत यंदा पावसाने थोडा गोळ घातलाय, बट ठीक आहे, तेवढीच मजा मस्ती आहे. सर्व बाळगोपाळ आलेले आहेत. आता थोड्या वेळात तिथे हंडी जी आपली बांधलेली आहे ती फुटेल आणि सगळं आलेल्या पाहुण्यांसोबत आणि सगळ्या आपल्या रहिवाशांसोबत मस्तपैकी आपण हा सण साजरा करणार. चला तर भेटूया पुढे अजून काय काय तुम्हाला दाखवायला भेटते ते. संपूर्ण टीम आहे त्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे. कैलासवासी कुमार बाळा पांचाळ यांचे वडील श्री दत्ताराम पांचाळ यांच्या हस्ते या ठिकाणी संपूर्ण किट आणि याचं अनावरण या ठिकाणी होत आहे. कैलासवासी कुमार यंदाच्या दहीकाला उत्सवाला मंडळी पावसाने बघा कसली हजेरी लावली आहे. पूर्ण जोरजोरात सगळं मैदान आपलं जरा खाली आलं आणि सगळे बघा गोविंदा आलेले सर्व आपले रहिवाशी सर्व इथे कोकणात थांबले. तिथे डीजेची सुविधा एक नंबर बघा. परिसर पूर्ण एकदम आनंदमय झालाय. सर्व बाळगोपाळ आपले सगळे मित्र परिवार आलेले आहेत ते सर्व थांबलेत. वाट बघतात कधी मटकी फुटणार आहे. बघताय आपली छोटी दीदी ते तयार झाली आहे. हाय हां, तर आता ती तयार झाली आणि आता जाऊन डायरेक्ट इथे 7 थर रचणार आहेत आपलं मंडळ. बघताय हंडीवरती लागलेली आहे आणि एवढ्या भर पावसामध्ये आपलं मंडळ इथे 7 थराची आधी सलामी देणार आहे, त्यानंतर हंडी फोडणार आहे. तर बघा आवाज दिलेला आहे. बघा 7 थराची सलामी प्रत्यक्षात तुम्ही आता बघाल. ते पण एवढ्या भर पावसात. किती जोराचा पाऊस पडतोय बघा. यंदाचं वर्ष काही खास आहे कारण का पावसाने दर्शन दिलेलं आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशीच बरोबर. बघता आजूबाजूला सर्व पब्लिक जमा झाली आहे, आपले रहिवाशी आणि इथे थर लागायला सुरुवात. 7 थराचा प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा 7 थर लावायचे आहेत कारण का ह्या आधी आपण देखील सराव शिबिराला 3 वेळा 7 थर लावलेले आहेत. बघताय 4 थर गेलेले आहेत वरती आणि आता जो जाईल ट्रिपल एक्का. एकदम कडक असे 7 थर आहेत. बघताय ट्रिपल एक्का आलेला आहे वरती. चला झालेला आहे. बघा 7 थर संपूर्ण 7 थर पूर्ण 7 थराची सलामी. बघताय मित्रांनो की कशा प्रकारे 7 थर आता इथे लावले आपल्या मंडळाने आणि आता ही मानाची हंडी फोडण्यात येईल. 7 थराचा प्रयत्न इथे झालेला आणि सक्सेस झालेला आहे आणि पुढच्या दिवशी उद्याच्या दिवशी आपलं हेच मंडळ 8 थराचा प्रयत्न करणार आणि देवीच्या कृपेने इथे मागे हे 8 थर पण आपले लागतील आणि आता पुरांचा उत्साह बघा, जल्लोष.
मानाची अंडी इथे फुटताना. जोर लाव जोर. पूर्ण फोड पूर्ण फोड पूर्ण फोड. हा बघा आई बघा. थोड्याच वेळात टी शर्ट वाटप होणारे सर्व भक्तांनी गोविंदाने लगेच टी शर्ट घेऊन आपापल्या घरी जायचं. सकाळी ठीक 8 वाजता सर्वांनी जमायचं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या उद्या सकाळी 8 वाजता फटाके फोडताना. भावाने आपले माळ लावलेली डायरेक्ट माळ लावलेली फटाक्यांची. फुल दहशत. चांदी की डाल पर सोने का हो